तसं आपण ज्यावेळी मेहरबानला बघतो त्यावेळी तो म्हणजे काय म्हणतो आपण एकदम असं त्याची उंची किती आहे सांगा दादा. मथुर आणि मेहबूबची गाडी म्हणजे ही जोडच अशी होती की लोकांच्या नजरेत म्हणजे ती कुणीच विसरू शकत नाही अशी जोड. 9 नोव्हेंबरचं फॉर्च्युनरचं मैदान आहे, त्याचं काय नियोजन आहे? दोन्ही पण बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्राला बिनजोड किंग म्हणून ज्या नंदीला ओळखलं जातो त्याही दादांच्याकडे असणार ही नवीन खरेदी आहे. काय नाव आहे दादा याचं? पुन्हा पैऱ्यामध्ये ही जोडी दिसत नाही, त्याच्या कारण आहे का? आता दिसेल या वर्षी. तुमचा बैल पाहा लागणार, तुम्हाला वायदीची काय गरज लागेल. गोष्ट म्हणजे हे एवढं मोठं मैदान आहे, साहजिकच पैरे शेवटपर्यंत राहतील का? कारण पैऱ्याचीच गाडी स्वतःची बाहेर नव्हती, पळताना आम्हाला त्रास झालेला म्हणून सांगतो. फक्त पब्लिक आता एवढे येणार आहे, सगळे 3 मैदान एकत्र आहेत. मग 3 मैदान फक्त प्रेक्षक आता भरपूर येणार, ते आयोजकांच्या कंट्रोल मध्ये राहावं एवढीच अपेक्षा आहे. आलेले आहे तडसर या गावामध्ये, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आपण आज बघणार आहोत बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये ज्या नंदीला बिनजोड किंग, ओव्हरटेक किंग म्हणून ओळखलं जातो तो नंदी म्हणजे मेहबूब. त्याचप्रमाणे त्याच नंदीचं नाव राखण्यासाठी एक नंदी मैदानात धावतो आहे, गुलाल मिळवतो आहे, गुलाल करतो आहे, तो नंदी म्हणजे शॉटगन मेहरबान. त्याचप्रमाणे त्यांच्या दावणीला एक नवीन खरेदी झालेली आहे, त्या नंदीची पण माहिती आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया गोट्या भाऊ आपल्याला या नंदींविषयी काय अधिक माहिती सांगता येते. तर मित्रांनो, तर आपल्या सोबत आहेत दादा, दादांच्याकडून माहिती जाणून घेऊया. दादा पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा, कारण तुम्हाला तर गोट्या भाऊ म्हणून ओळखतात त्या क्षेत्रामध्ये, तुमचं नाव सांगा. माझं नाव शिशिर मोहनराव पवार, बैलगाडी क्षेत्रात गोट्या भाऊ तडसर या नावानं ओळख. तर दादा आपण नंदी बघूया. हा नंदी कुठला दादा? हा बिनजोडचा बादशाह मेहबूब आहे. सगळ्या म्हणजे बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्राला बिनजोड किंग म्हणून ज्या नंदीला ओळखलं जातो तोच हा मेहबूब. पुढे कुठला आहे? मेहरबान. तर मित्रांनो बघू शकताय, हाच तो मेहरबान ज्यानं आता नुकतंच चोराड्याच्या मैदानामध्ये गुलाल केलेल्या प्रथम क्रमांकाचा. तर बघू शकता ही दादांच्याकडे असणार ही नवीन खरेदी आहे. काय नाव आहे दादा याचं? आमचं पहिलं वासरू होतं, ते लंकीमुळे वारलेलं, त्याची आठवण म्हणून त्यासारखं सेम टू सेम दिसतंय. त्याचं नाव कन्हैया होतं म्हणून ह्याचं पण नाव कन्हैयाच ठेवलं, म्हणजे त्या नंदीची आठवण म्हणून. आठवण म्हणून. कुठून आणले? हे किल्ले मच्छिंद्रगड श्रीकांत साळुंखे यांच्याकडून घेतले. किती रुपयाला आणले? 71,000 रुपये. किती दिवसापूर्वी आणले? आताच कालच आणले. अरे वा, तर बघू शकता आपण आज बघितलं की दादांच्याकडे असणार ही नवीन खरेदी पण बघू शकता तुम्ही. दादांनी सांगितलं कशासाठी हे घेतले, किंवा एक जुन्या बैलाची आठवण म्हणून ते नाव पण दादांनी या नंदीला दिले. दादा आपण सविस्तर बोलूया. नमस्कार दादा, पहिल्यांदा तर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलवरती. पहिल्यांदा तर सांगा की मेहबूब आणि मेहबूब आणि मेहरबान हे नंदी आहेत, तर हे कुठल्या नावानं मैदानामध्ये पळतात? हे राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले, गृहकाना शेठ पाटील नौपाडा आणि गोठ्याभाऊ तडसर या नावाने पळत. दादा पहिल्यांदा तर मेहबूब या नंदीची पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये जेव्हापासून बिनजोड हे विषय निघतो बिनजोड शर्यतीचा, तेव्हापासून एक या नंदीनं एक आपलं म्हणजे प्रेक्षकांच्या मनात किंवा बैलगाडी क्षेत्राचे चाहते त्यांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केलेलं आहे. तर तुम्ही बऱ्याचशा बिनजोड म्हणजे शर्यती झाल्या असतील, मेहबूबनं बऱ्याचशा मैदानामध्ये गुलाल केलाय, म्हणजे त्याची संख्या पण तुम्हाला काउंट करता येणार नाही, एवढ्या म्हणजे फायनल त्यांनी जिंकलेल्या आहेत. तर तुम्ही बऱ्याचशा म्हणजे मैदानामध्ये शर्यती बघितल्या असाल मेहबूबच्या, तर तुमच्या आठवणीमधील किंवा तुम्ही विसरणारच नाही अशी कोणती शर्यत सांगाल का, म्हणजे ती मी कधी विसरू शकत नाही जी तुम्ही बिनजोडच्या मैदानामध्ये बघितलेली मेहबूब? माझ्या नजरेत अशी शर्यत झालेली कर्जत खांडप्याला झालेली शर्यत, मथुर आणि मेहबूब आणि बकासूर आणि वाघिरीचा बादल ही शर्यत झालेली. काय सांगाल, म्हणजे काय असं तुम्हाला, इतर आता बऱ्याचशा बिनजोड किंगच आहे मेहबूब, मग काय वेगळं वाटलं तुम्हाला त्या शर्यतीमध्ये? एवढं त्या शर्यती म्हणजे त्यावेळेला बकासूर हा 1 नंबर मध्ये पण म्हणजे कोणच गाडी मारू शकत नव्हतं, घाटावर त्याची कोणच गाडी मारू शकत नव्हतं. त्यावेळेला मुंबईत आपली ही मथुर मेहबूबची गाडी मारण्यासाठी खास बोलवलेलं होतं बकासूरला, खास बोलवलेलं. खास म्हणजे तिथं शर्यत जमलेली होती. बरोबर. ती
ती शर्यत बघण्यासाठी इतकी म्हणजे प्रेक्षक आलेले होते की आमची एकदम ती अविस्मरणीय शर्यत होती माझ्यासाठी तरी. बिंजोड हा. मधली म्हणजे तो बिनजोड. वेगळाच आनंद होता हा, वेगळाच त्यावेळेचा. आनंद होता. दुसरी गोष्ट दादा, मेहबूबला ओव्हरटेक किंग आणि वेल फिनिशर हे नावानं पण पब्लिक ओळखतं. हो. ह्याबद्दल काय सांगाल? का असे म्हणजे आता कुठलं पण नाव कोण उगाच देत नाही, काय तर बरोबर. खासियत असते बैलाची, नंदीची. तशी मेहबूबची काय खासियत होती ओव्हरटेक किंग किंवा वेल Overtaking फिनिशर? म्हणजे बैल पुढे आता मुंबईत देवदगड असतो, बिनजोड पहिल्यापासून बैल हा बिनजोडला पाहिजे. देवदगड आला तिथनं पुढे बैल एकटा गाडी घेऊनच जाणार, म्हणजे दोरा तोच तोडणार. निकालाची रेषा जवळ निकालाची आल्यावरती. रेष आली ना, निकालाची रेष म्हणजे दोरा असतो ना हम्म. बिनजोडसाठी, हम्म. तो बैलच महबूबच तोडणार. बरोबर, त्याच्यामुळे त्यासाठी त्याला वेल फिनिशर असं नाव दिलं. दुसरी गोष्ट, बरेचसे व्हिडिओ बघितलेत किंवा बऱ्याच लोकांच्याकडून असं ऐकायला भेटतं की मेहबूब विषयी एवढं का असं आपुलकी वाटते किंवा जिव्हाळा वाटतो, कारण तो बऱ्याच वेळा मृत्यूच्या दारातून परत आलाय. मग असं काय घडलेलं किंवा काय आजारपण होतं त्यातून तो परत आला आणि पुन्हा त्यानं गुलाल केला किंवा मैदानं गाजवले? काय असा झालेलं? आजार असा कोणता राहिलेला नाही की त्याला झालेला नाही, सगळे आजार त्याला झाले. म्हणजे त्यावेळी तो मैदानात पळायचा त्यावेळी झालेलं का अगोदरच झालेलं? मी ज्यावेळेला आपली बंदी उठली, की, बैलगाडी बैलगाडी शर्यतींची. बंदी उठली आणि तिथून बैलाचा आजार पण चालू झाला. म्हणजे सुरुवातीला नव्हतं. सुरुवातीला होतं म्हणजे त्या कानाचा एक प्रॉब्लेम होता, परत नंतर ना लंपी झाल्या. सगळ्यात आधी पहिला लंपी त्यालाच झाला. बापरे. ज्याला त्याच्या- कोणाला लंपीच नाव माहित नव्हतं त्याला लंपी तिथे झालेला पहिल्या अगोदर. सुरुवातीला हा, त्यानंतर लाळ आली त्याला. हम्म. लाळेतनं उठून मग नंतर ना ती सावली मैदानात त्याने शर्यत केलेली, म्हणजे एका पाठोपाठ एक. एका पाठोपाठ एक. आणि हे रिकव्हरी कशी झाली, म्हणजे कोणते डॉक्टर होते की जे याच्यासाठी म्हणजे ट्रीटमेंट करायचे? डॉक्टर सतीश म्हात्रे. त्यांनीच हे केलं, हो, रिकव्हर डॉक्टर झालं. सतीश म्हात्रे. आणि तुम्हाला तेव्हा आजारी असताना असं वाटलेलं का? म्हणजे बरेच जण असं असतं, एखाद्या नंदी आजारी पडला तर बरेच जण बघायला येणारे पण असं म्हणतात की तो नंदी संपला आता, म्हणजे त्यातून रिकव्हर असं होत असतं. तसं पण काय अनुभव आलेला का? आणि त्यातून पुन्हा रिकव्हर होणं म्हणजे तुम्हाला वाटलं का होईल हे? होईल वाटलेलं की बैलाची जिद्द आहे तेवढी. आणि बघायला यायचं त्यावेळी प्रेक्षकांच्याकडून असं यायचं का, असं जसं मी म्हणते तसं की नाही पुढं मेहबूब संपला किंवा नाही होऊ शकणार पुढं नाही, मैदानामध्ये? तसं कधी असं जाणवलं नाही आम्हाला. कारण विश्वास असतो हा, ते. विश्वास तेवढा बैलावर होता. डॉक्टरांनी पण, डॉक्टर सतीश म्हात्रे यांचं खूप योगदान आहे. आणि वाळव्याचे कावळे डॉक्टर आहे, त्यांनी पण बैलाला रिकव्हर करण्यात. आणि यातून पुढे येऊन मैदानात गुलाल करणं म्हणजे ही सहज साध्य गोष्ट नाही. आपण माणूस जरी असलो एखाद्या आजारपणामध्ये तर आपण पण रिकव्हर व्हायला म्हणजे पुढे वाटत नाही आपण तेवढ्याच म्हणजे उतरू का त्या मैदानामध्ये. पण एक नंदी म्हटलं तर एक मालकासाठी धावणं काय असतं किंवा मला पळायचंय, जे प्रेक्षक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी मी पळणार, त्यासाठी मेहबूबनं खरं तर. म्हणून मेहबूबचं प्रेम आहे. बिनजोड किंग म्हणून प्रत्येक जे बैलगाडा क्षेत्रातले शौकीन आहे त्यांचा जीव म्हणजे मेहबूब म्हटलं जाते, ते त्यासाठीच. दादा अजून एक सांगा की मथुर आणि मेहबूबची गाडी म्हणजे ही जोडच अशी होती की लोकांच्या नजरेत म्हणजे ती कुणीच विसरू शकत नाही अशी जोड. ती किती वर्ष पळत होती आणि काय म्हणजे 3 वर्ष ही जोडी अपराजित होती. 3 वर्ष? 3 वर्ष सलग 3 वर्ष. मग त्याच्यामध्ये पहिरा ही 3 वर्ष सलग तोच 3 राहिलेला? वर्ष सलग तोच पारा, मथुर आणि महबूब ही 3 वर्ष जोडी सलग. ते आले की विजय नक्कीच असं वाटायचं विजय असेल. हा फिक्सच. मग आत्ताच्या बाबतीत शर्यतच आताच कोण पकडत नव्हतं त्यांची. म्हणजे हे जोडी आली की. आणि दादा आत्ताच जर जे शर्यत क्षेत्र बघता तुम्ही म्हणजे बऱ्याच काळापासून तुम्ही आहे त्याच्यामध्ये, आत्ताचा जो काळ बघता त्याच्यामध्ये जर एखाद्या नंदीने विजय मिळवला तर दुसऱ्या शर्यतीत किंवा दुसऱ्या मैदानात तीच जोडी दिसेल ह्याची शाश्वती नसते. आणि तुम्ही सांगता की बिनजोडच्या मैदानात 3 वर्ष सलग मथुर आणि मेहबूबची जोडी पळाली. काय वाटतं तुम्हाला हे सगळं म्हणजे दोन्हीची तुलना करताना काय वाटतंय हे? म्हणजे पहिल्या काळात 3 वर्ष सलग पैरा न फुटणं आणि आता एक मैदानात गुलाल भेटला की दुसऱ्या मैदानात काही सांगू शकत नाही असेल का नसेल. काय वाटतंय? बिनजोडचा विषय वेगळा राहतो आणि 3 फेऱ्याचा विषय वेगळा राहतो. बिनजोड मध्ये पण बदलत असतील का? बिनजोड मध्ये पण एकदा जर गाडी पळाली तर ती कोण फोडत नाही शक्यतो. 3 फेऱ्याला कसं आहे, आज ह्याचं उद्या त्याचं, तसं तिकडे मुंबईत राहत नाही तसं. मुंबईत बिनजोड मध्ये बिनजोड मध्ये कसं आहे, एक जोडी तिला एक जोडी जिंकायला लागली तर ती फोडत नाही सहजासहजी. बरोबर. पण याच जोडीचं नाव आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारलं. या जोडीनं ही जोडी 3 वर्षे हरलीच नाही ना कधी, त्यामुळे या जोडीचं नाव आहे. आणि फुटली पण नाही पैऱ्यामध्ये. फुटली पण नाही. पुन्हा पैऱ्यामध्ये ही जोडी दिसत नाही त्याच्या कारण आहे का? आता दिसेल या वर्षी. म्हणजे ठरलंय तसं नियोजन आहे? नाही, होईल नियोजन ह्या वर्षी दिसेल. पुन्हा बऱ्याच प्रेक्षकांना ते बघायचंय त्यामुळे ते नक्कीच दादा म्हणतात तसं नियोजन दिसेल. दादा दुसरं सांगा की मेहबूबचं हे म्हणजे मेहबूबला अनेक चांगले पैरे भेटले असतील. कोणकोणत्या नंदींबरोबर बिनजोडच्या मैदानामध्ये मेहबूब पळालाय? बऱ्याच नंदींच्या म्हणजे बरोबर तुम्ही सांगाल कोण म्हणजे नंदींची नावं?
विंदनचा वशा आहे, हम्म. लेंगऱ्याचा सुलतान आहे, हम्म. बोनुलीचा बब्या आहे. मोठी नंदी मोठी यांच्यावर पाहिलेला बकासूर बरोबर कधी पैरा झालेला का? झालेला एकदा पाहिलेला बघ. कुठल्या मैदानात सासवडच्या बिनजोडच्या मैदान पाहिलं. फायनल केलेला? बिनजोड होती. हा, म्हणजे हा. त्याच्यामध्ये गुलाल मिळालेला? हो, गुलाल मिळाला. कुणासोबत, म्हणजे विरुद्ध कोण होता? विरुद्ध मुंबईचीच गाडी होती. राजानी सुंदर. दादा, आता तुम्ही ज्यावेळी सांगता की बिनजोडचा किंग म्हटलं जातं मेहबूबला, मग त्यावेळी म्हणजे बिनजोडचं मैदान वेगळं तुम्ही सांगितलं आताच की, आणि 3 फेऱ्याचं म्हणजे घाटावरचं मैदान वेगळं. मग तुम्हाला आता बिनजोडमध्ये मेहबूब नाव करतच होता, मग तुम्हाला कधी असं वाटलं का की 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण मेहबूब यायला पाहिजे किंवा तिथं पण तो गुलालात राहील? असं वाटलं, म्हणजे त्याला पळवलं 3 फेऱ्याला पण कुठं पळवलं. कुठं पळवलेलं? विट्याला एक मैदान झालेलं, विट्याच्या यात्रेमध्ये, तिथं त्यात 3 नंबर झालेला. कुणासोबत त्यावेळी? कासार शिंब्याचा शंभू म्हणून कोंड होता, त्याबरोबर पळवलेला. आणि अजून नाही, एकदा तेवढा एक. आणि आता ह्या आपलं हारचं मैदान झालं ना, ते एकदा पळवलेलं. ती कुणासोबत होतं? मग तुरंत हीच गाडी होती पळालेली 3 फेऱ्याच्या मैदानात. 3 तिथं पण गुलाल भेटलेला? नाही, तिथं नाही गुलाल भेटला ना. काय जाणवतं आता तुम्ही बऱ्याच, म्हणजे हे नंदी तुमच्या पाशी आहेत, तुम्ही सांभाळता, मग अंदाज असतोच प्रत्येक नंदीचा. मग बिनजोडच्या मैदानामध्ये टॉपला राहणं, मग 3 फेऱ्यामध्ये काय अडचण येते असं तुम्हाला वाटतं? शेवटी तुम्ही त्याचा सांभाळ करते, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अंदाज असणार. तिकडं विजयी राहणं आणि इकडे येताना थोडंफार गुलालात न राहणं म्हणा, किंवा काय म्हणजे होते असं वाटतं? नाही, गुलालात न राहण्याचं कारण मग इकडे काय बैल आपण आजारपणामुळे पळवलेलाच नाही 3 फेऱ्याला. म्हणजे आजारपणामुळे फक्त पळवलेलं नाही बैलाला. म्हणजे तेवढं कसं आहे, वय पण झाले बैलाचं. वय किती? बैलाचं आता 10 वर्ष होत आले. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही त्याला पळवले? आजार झाले, पायाला लागलेले, ऑपरेशन झालेले, त्यामुळे बैलाला म्हणजे बैलाच्या काळजीपोटी तुम्ही पळवलेली? पळवत नाही 3 फेऱ्याला. खरंच, आणि त्याच्यामुळेच त्याचं नाव आहे आणि कायम राहणारच आहे, आणि अजून पण तो पळतोय मैदानामध्ये. एवढी जिद्द पण आहे, याच्यामधून सावरून एवढं गुलाला राहणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. आता दादा, आपण बोलूया मेहरबान या नंदीविषयी. पहिलं तर सांगा की आता चोराड्याच्या मैदानात गुलाल केला नुकताच, हा नंदी कुठून घेतलेला आणि कधी घेतला, म्हणजे मेहरबान? हा नंदी 3 वर्षापूर्वी श्रीकांत साळुंके यांच्याकडून. किती रकमेला घेतलेला? 51,000ची खरेदी होती ती. कानाशेठ पाटील यांनी खरेदी केलेली होती. दादा, खऱ्या अर्थानं मेहबूबचं नाव राखण्यासाठी किंवा त्याच्या पावलावर पाऊल ठेवत मेहरबान म्हणजे गुलालात राहतोय आता 3 फेऱ्याच्या मैदानात असू दे, तसं बिनजोडला पण मेहरबानला नेता का आता? हो, तिकडे पण तिकडे पण असतो. तसं म्हणजे दोन्हीकडे. मुंबईत आता मागचा सीझन पूर्ण बिनजोडचा त्याने खेळायला आणि टॉपला राहिलेला आहे बिनजोडचा. हो, बिनजोड. आदत मध्ये त्याने मोठ्या शर्ती केल्या. कोणकोणत्या म्हणजे? कोटच्या सर्जाबर झालेले. अजून शर्यती मी आता नाव सांगू शकत नाही, म्हणजे जसं मेहबूबनं नाव केले तसंच मेहरबान पण आता करतोय. बिनजोडला पण केले आणि आता 3 फेऱ्याला करतोय. दादा, दुसरी गोष्ट असते, आता बरेचसे आपण बोलतो त्यावेळी बरेच जण सांगतात की बैलाची किंवा नंदीची पारख करत असताना तो पुऱ्या मापाचा बैल पाहिजे. तसं आपण ज्यावेळी मेहरबानला बघतो त्यावेळी तो म्हणजे काय म्हणतो आपण, एकदम असं, त्याची उंची किती आहे सांगा दादा? आता 3.5 फुटच आहे. मग तुम्ही घेताना असं काय विचार केलेला? कारण असं म्हटलं जातं बैल असं उंचच्या उंच धिप्पाड असले की असं म्हणतात. मग घेताना तुम्हाला कधी वाटलं का हा गुलाल करणार? म्हणजे ज्यावेळी तुम्ही सांगितलं, ठरवायला गेला असेल तुम्ही सगळेजण, त्यावेळी काही विचार आला का आपण नंदी तर घेतोय, मग हा गुलाल करणार नाही करणार असं वाटलेलं का बघताना? वाटलेलं म्हणजे अंदाज आलेला का? अंदाज आलेला म्हणजे कानाशेठ पाटलांनी त्यावेळेला ज्यावेळेला बघितलं, मी फोटो व्हिडिओ बघितले, त्यांना असं म्हणजे वाटलं की हा पळू शकतोय, त्यावेळेला त्यांनी म्हणले घेऊया. म्हणजे मेहरबान म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाकाचा आहे खऱ्या अर्थानं. तिथून पुढे मग जेव्हा आणलं, पहिलं मैदान कुठलं केलं? पहिल्या मैदानात गुलाल? पहिलं मैदान कोरेगावच होतं. कुणासोबत होती जोड? तो समीरबाई यांचा शाहीर त्यांच्यासोबत. शेवाळाबांचा शाहीर होता ना, तो समीरबाई यांनी विकत घेतलेला, इस्लामपूर समीरबाई, त्यांच्या बरोबर कोरेगावला केलेला गुलालात. त्याच्यानंतर अजून कुठल्या 3 फेऱ्यामध्ये? 3 फेऱ्यानंतर चोराडला राहिलेला. चोराडला ज्यावेळेला पळाला नाही, ह्याच्या अगोदरची पण ज्यावेळेला मैदान झालं त्यावेळेला 1च नंबर केलेला आहे, कुणासोबत बरोबर केलेला. आणि आत्ताचं जे मैदान आहे ते कुणासोबत? आत्ताच नुकतंच झालेलं चोराडेचं ते गिरवीचा रुद्रा.
हे नियोजन कसं झालेलं म्हणजे हे नियोजन स्वतः दीपक शेठ पाटील, कानाशेठ पाटील आणि आमचे गणपतभाऊ असद यांनी नियोजन केलेलं होतं. मग ज्यावेळी तुम्ही नंदी असं पहिऱ्याला ठरवता, मेहबूब असू देत किंवा मेहरबान नंदी असू दे, ठरवताना काय बघता म्हणजे पळ बघता किंवा कसं असतं तुमचं नियोजन? पळच बघतो, पळ बघून मग आपल्याला हा चालेल नाही चालेल. कारण स्पीडचं असलं तर Speed- ते काळजी पण घ्यायला लागते आणि हो. गुलालात राहणार असलं तर कुणासोबत पण पळवून कसं करणार हे पण तुम्हाला काळजी असेल. हो, कारण कायम गुलालात राहणार एखाद्या पैऱ्यामध्ये चूक झाली बरोबर. तर मैदानामध्ये गुलाल पण नाही मिळू नाही शकत. मिळू त्याच्यामुळे शकत. विचार वायदी याच्याकडे पण तुम्ही कसं बघता आताच्या घडीला? वायदीचा काही विषय आमच्याकडे काही येतच नाही. ते ऐकताना वायदीसाठी काय चर्चा आम्ही काय होताना तुमचं स्वतःच काय वायदीचा काय नसतो विषय. कधी आमच्याकडे देणं कोणी- घेणं कुठलंच असं नाही, नाही, प्रकारचं वायदी हा कधी कोणीच घेतलेला नाही. म्हणजे तुमचे मालक पण असू देत, हा. तुम्ही सांगताय ते कानाशेट आणि दीपक शेट आणि तुम्ही तुमचा हा. सगळ्यांचा विचार होत असेल. हो, त्यामुळे वायदीला पूर्ण डावलून तुम्ही हे हो. जे पळणारे नंदी असतात त्यांना- वायदीसाठी मी आता कसं आपल्याला बैल आपला गुलालात ठेवायचा आहे. बरोबर आहे. नियोजन हे चांगलं झालंय, कशाला आपल्याला वायदीची गरज आहे? तुम्ही तुमच्या याने, आम्ही आमच्या याने. पळणारा नंदी असला तर विषय चांगले संपतो. दोघांची मन चांगली असली की गुलाबात चांगला गाडी असला तर. राहतात. विषय बरोबर. नाही. आणि तो विचार करणं खूप महत्वाचं आहे कारण आताच्या घडीला बरेच जण असं वायदी देऊन आपला बैल उजेड आणण्याचा प्रकार करतात. हा. पण त्याच्या मागे नुकसान किती होतं त्याचा विचार करत नाही. त्याचा विचार आणि केला. एका मैदानापुरतं ते राहतं. तुमचा बैल पाहा लागणार नाही, तुम्हाला वायदीची काय गरज लागेल. बरोबर. आणि त्यासाठी तयार करून घेतलं हा. पाहिजे. हा विषय तुम्ही नाही. तालीम पण दिली असेल हे म्हणजे मेहरबानला पण. हो. कशा पद्धतीचा सराव असतो म्हणजे घेता? फेरे चालवणे, पोहणे. आहारामध्ये काही वेगळं असतं का इतर नंदींच्या पेक्षा? नाही का, आपले सगळे आपले मिक्स आपले डाळे असतात. त्याचाच आहार. हम्म. दादा अजून एक मला सांगा, हे दोन्ही नंदी आहेत, त्याच्यामध्ये फिक्स ड्रायव्हर असं कोण असतात का? ड्रायव्हरचं कसं ठरवतं ड्रायव्हर कोण बसवायचा दोन्ही गाड्यावर? ड्रायव्हर काय तसं फिक्स नसतात. म्हणजे ज्याला आपल्या जो पैरेकर आहे हम्म. त्यांचा कोण ड्रायव्हर म्हणजे त्यांचा जास्त आपला काय कोणाला पण पळतो बरोबर आहे. असा विषय. त्यामुळे काय ड्रायव्हर असं काय फिक्स नसतं. तरी पण आपले खवरे भैया मुंबईला बाबू ड्रायव्हर. मग खऱ्या अर्थानं कुठल्या कुठल्या म्हणजे ड्रायव्हरच्या नशिबात आले की ह्यांच्या गाड्या पळवण्याचं भाग्य लाभलंय असंच म्हणायला लागेल कारण एवढे चांगले नंदी आहेत हे. ड्रायव्हर आता 8 ड्रायव्हर आहेत. त्यांनी पण- बिनजोडच्या हो. ह्याच्यामध्ये नाही 3 फेऱ्याला 3 फिरायला का? चिक्या बरोबर पाहिलेलो एनकूच्या मैदानाला. हम्म. खटावला कातर खटावला झाली तिथं पण 1 नंबर केलेला. हा. चिक्या आणि आणि बिनजोड मध्ये बिनजोड मध्ये बाबू ड्रायव्हर नावडे आणि सूर्य ड्रायव्हर गोरखे हे दोघं म्हणजे मोजकीच नावं हो. दादा तुम्ही सांगताय मोजकी. त्याप्रमाणे मोजकी. मोजक्यानेच पळवलेला आहे त्याला. कारण ते दुसऱ्या म्हणूनच मी आता म्हटलं ह्याच्या ते आधी भाग्य- महबूबला तर फक्त बाबू ड्रायव्हर नावडे यांनीच पळवलाय, दुसरं कोणीच पळवलेला होय आतापर्यंत सांगताय असं आतापर्यंत. हो. खरंच आहे म्हणजे ते त्यांचं भाग्याशिवाय पहिल्या लहानपणापासून आतापर्यंत बाबू ड्रायव्हरनीच पळवलं. ते एकटाच ड्रायव्हर हो, असणार. एकटे driver. खरंच ही गोष्ट तिथं खूप ते घाटावर जरी शर्यत असली बिनजोड असली तर ते घाटावरून बिनजोड हाकलायला म्हणजे एक विश्वास म्हणायला लागेल आणि आतापर्यंत गुलालात राहणं ते पण खूप महत्वाचं असतं. दादा अजून एक सांगा की आता बऱ्याचशा तुम्ही मेहबूब बद्दल पण सांगितलं, मेहरबान बद्दल पण सांगितलं. आता 9 नोव्हेंबरचं फॉर्च्युनरचं मैदान आहे त्याचं काय नियोजन आहे? दोन्ही पण नंदी दिसणार का आपल्याला मैदानात? दोन्ही पण नंदी दिसणार. म्हणजे कसं पैऱ्यासोबत असणार का घरचीच गाडी म्हणजे नाही, पळणार? पैराचे नियोजन झालंय का कसं चालू आहे याच्याबद्दल? झालेलं आहे नियोजन. तर दादा फॉर्च्युनर मैदानाबद्दल तुम्हाला सुरुवातीलाच म्हणजे शुभेच्छा. पण दादा हे एवढं मोठं मैदान आहे म्हणजे बऱ्याचशा गाड्या येणार, एवढं बक्षीस पण आहे. जसं तुम्ही सांगताय तुमचे दोन्ही पण नंदी मेहबूब पण आणि मेहरबान दोन्ही पण दिसणार आहे. नियोजन चालू असणार आहे आणि त्याच्यामुळं तुमच्यावर पण दडपण आहे का नियोजनाचं त्याच्याबद्दल पण सांगा. दुसरी गोष्ट म्हणजे हे एवढं मोठं मैदान आहे साहजिकच पैरे शेवटपर्यंत राहतील का? कारण पैऱ्याचं कसं आहे मैदान मोठं असल्यामुळं पैरे शेवटच्या क्षणापर्यंत तसंच टिकून राहतील का हे पण सांग. आणि आता 9 नोव्हेंबर म्हणजे जवळच आलंय मैदानाची तारीख त्याच्यामुळे आता पण काही मैदान घडतायत म्हणजे चालू आहेत त्याचा पण काही फरक पडणार का ते पण थोडस सांगा उलगड. एक तर आमच्या बैलावरती पूर्ण विश्वास आहे मेहरबानवर. त्यामुळे फॉर्च्युनरच्या मैदानात आमची गाडी गुलालात 101% राहणार हा विश्वास आहे आम्हाला. नक्कीच. आणि नियोजन कसं टॉपच असणार आहे? नियोजन हे टॉपच आहे, टॉपच राहणार. आणि हे जे मैदानाचं मी तुम्हाला मगाशी विचारलं ते पैऱ्यांबद्दल ते राहतील का तुम्हाला कसं वाटतंय? आता कुणाचं कोणी सांगू शकत नाही. शेवटच्या आज क्षणापर्यंत पण? शेवटच्या क्षणापर्यंत कोणी सांगू शकत नाही हा मी याच्यावर पळणार त्याच्यावर पळणार. कोण कुणाचं खरं सांगत नाही कोणावर पळणार आहे. मैदानात आल्यानंतर समजतं हा याच्यावर पळणार आहे. बरोबर आहे. असा विषय म्हणजे फिक्स राहत नाही आता जरी म्हटलं तर शेवटच्या वेळेस ते बदलू पण शेवटच्या शकते वेळेस कारण हे बदलू मोठं शकतं. मैदान आहे हो. त्याच्यात तुमचं म्हणजे पहिरा आहे तो फिक्सच राहणार नक्की तुम्हाला वाटतंय? फिक्स राहणार. किती पण काही पण शेवटच्या काही दिवसापर्यंत झालं गेलं तरी fix आहे तो फिक्स राहणार. आणि एवढं मोठं मैदान आहे काय वाटतंय तुम्हाला म्हणजे कसं अनुभव? मैदानी आता आपल्या बक्षीस पण महाराष्ट्रात
हे आता त्यांचं चंद्रदादांचं दुसरं मैदान आहे. हो त्याच्या अगोदर पहिलं मैदान झालेलं त्यावेळेला पण आम्ही गेलेलो. आता हे असं मैदान मी असं कुठंच झालेलं नाही. म्हणजे अख्ख्या देशात पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मैदान झालेलं नाही. बक्षीस पण तेवढंच आहे बक्षीस आणि पण एवढी कधीच कुठल्या भेटलेली नाही तेवढी. एवढं बैलगाडी क्षेत्रासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि दादा फाईट पण असणार आहे तेवढी, जेवढं मोठं मैदान तेवढं फाईट पण फाईट तेवढी असणार आहे, राहणार. 100% फाईट असणार. कसं मग सरावाचं कसं करणार काय आता थोडक्या सराव दिवसामध्ये? वगैरे आता सगळे चालूच आहे. मैदानात आता तुम्हाला दिसेल काय असेल. होय दादा. आणि तुमची टीम असेल याच्यामध्ये नियोजनामध्ये, हो. नाव सांगाल का त्याच्यामध्ये कोण कोण असतं तुमचं नियोजन करण्यामध्ये, कोण कोण आहेत तुमच्या सोबत कायम घाटावरच्या शर्यतीमध्ये? कुणाचा पाठिंबा असतो तुम्हाला, कशा पद्धतीने तुम्ही पुढे जात असता? माझे सगळे सहकारी अनिल दादा, सोनू, मारीबाई, सिद्धार्थ, परत वांगीचे आमचे SR ग्रुपचे सगळे मेंबर आहेत. वांगे सगळे SR ग्रुप हा कायम आमच्या बरोबर असतो. गावातले आहेत. बरेच सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळ्यांच्या सहकार्याने आपलं आणि आशीर्वाद पण आणि खूप मोठा आशीर्वाद. असतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही जसं अपेक्षा करतायत 100% गुलालात राहणार, त्याच्यामुळे आमचं पण तुम्हाला शुभेच्छा आहेत. जसं तुम्ही अपेक्षा व्यक्त केली तसंच आतापर्यंत गुलाल तर तुम्हाला मिळालेलंच आहे. मेहबूबनं हो. पण दिलाय, मेहरबान पण आता आहे रेसमध्ये. हो. त्याच्यामुळे तुम्ही जशी इच्छा व्यक्त केली तशीच नक्कीच तुम्हाला गुलाल भेटेल असं आम्ही आशा व्यक्त करतो आमच्या. तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे थारचं मैदान पण तुम्ही मागच्या वेळी केलेलं आहे, तर तो एक अनुभव आणि आताचं हे पण मैदान मोठं होतंय. तर तुम्ही एक बैलगाडा मालक म्हणून तुमची नंदी घेऊन तिथे जाणार आहेत. तसेच बऱ्याच म्हणजे बैलगाडा मालक म्हणून तुम्हाला वाटत असेल, कारण आता बदल होते, थोडे बदल पण झालेत, अपडेट तुम्ही बघितला असाल. तर तुम्हाला काय वाटतंय की कोणत्या अडचणी येऊ नयेत असं, म्हणजे तुम्हाला जाणवतंय का काय असं येऊ नये म्हणून काय आयोजकांनी काळजी घेतली पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचंय? आयोजन चंद्रदादा एक नंबर करतात. आयोजनाबद्दल काय म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. सगळं असतंय इथे. फक्त एकच की विषय राहतो पब्लिकचा. बरोबर. पब्लिक फक्त कंट्रोल मध्ये राहिलं तर मैदान एक नंबर होतं. म्हणजे काय होतं त्यावेळी, म्हणजे तुम्ही मागच्या वेळेचा अनुभव तुमचा? मागच्या अनुभव म्हणजे पब्लिक पूर्ण फाटीमध्ये आलेलं मागच्या वेळेला. बरोबर. बैलांना पळताना फक्त बॅरिगेटच्या बाहेर पब्लिक राहिलं की कोणाला काही त्रास पण मैदान त्याच्या एक आतमध्ये नंबर आलेलं मागच्या वेळी. आलेलं होतं. तेच सगळ्यात तुम्हाला हे वाटतंय मग? आमचीच गाडी स्वतःची बाहेर नव्हती, पळताना आम्हाला त्रास झालेला म्हणून सांगतो. म्हणजे इतर बैलगाडा मालक पण हा. असतील त्यांच्या पण हे सेम समस्या असणार आहेत. सेम समस्या. त्यामुळे आयोजकांनी काय केलं पाहिजे याच्या बाबतीत? फक्त पब्लिक आता एवढे येणार आहे, सगळे 3 मैदान एकत्र आहेत. मग 3 मैदान फक्त प्रेक्षक आता भरपूर येणार. ते आयोजकांच्या कंट्रोल मध्ये राहावं एवढीच अपेक्षा आहे. आता तसं होईलच नक्की. तर तुम्ही जसं एक बैलगाडा मालक आहे त्यामुळे तसा विचार केला जाईल. शेवटी प्रत्येकाचं तुमचं आता नियोजन चाललंय, तुमचं नंदीचा सराव पण घ्यायचा असेल, तुमच्या प्रत्येकाचं चाललेलं असेल, तुमच्या टीमचं कष्ट असतं, कारण नंदी धावताना दिसत पण त्याच्या पाठीमागे पूर्ण टीम असते, ते टीमचं वर्क असतं खऱ्या अर्थानं. तर तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला परमिशन दिली आणि तुम्ही मेहबूब आणि मेहरबान या नंदीविषयीचे आणि बैलगाडा शर्यत आताचे मैदान होणे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं ह्या माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं आणि तुमच्या पूर्ण टीमचं मी मनापासून आभार मानते. थँक्यू.